तुकाराम महाराज मग गावातले माणसं आले 2-3 महाराज आमच्या गावामध्ये कीर्तन करता का एकादशीचं. मग तुकाराम महाराज म्हणजे काय हरकत नाही मग केले. मग तुकाराम महाराज गेले कीर्तनाला. गेल्यानंतर मग कीर्तनाला जाणार विटा बांधला सगळं केल्यानंतर मग पकवाजा त्यांचा बिमार पडतो. म्हणजे पकवाजा दुखणं येतो आमच्या भाषेनंतर बिमार त्या पकवाजाला बिमार पडतो. बिमार पडल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात आता पकवाजाचं नाही. पकवाजा नाही म्हणल्यानंतर ब्रह्मदेव त्यांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजतो. ब्रह्मदेव पकवाज कीर्तनात वाजतो. अहो मग तुकाराम महाराज मग देवाला सुद्धा कळत नाही माझ्या देव कीर्तनामध्ये देव येऊन नाचला. वाजला पकवाज. वाजल्यानंतर मग देव वाजतो. वाजतात देव पकवाज. मग कीर्तन होऊन जाते. कीर्तन झाल्यानंतर मग तुकाराम महाराज घरी जातात. घरी गेल्यानंतर ज्याच्या दुखणं होतं त्याच्या घरी जातात पकवाजाच्या इथं. त्याला म्हणतात अरे तू तर माझं कीर्तन वाजवायला लावता, तू तर इथं बाजूमध्ये पडलास का. तुकाराम मग ते पकवाजा म्हणतो तुकाराम महाराजाला महाराज मी पकवाज वाजवायला आलो नव्हतो. तुमचा पकवाज वाजवायसाठी तुमच्या कीर्तनामध्ये देवाचा परमात्मा तुमच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवायला आला होता. आपण जे एका गावात कधी कीर्तन केल्या आपल्याला जर पकवाजा नाही गेला त्याच्या जागी दुसरा पकवाजा येतो आणि असा देवतरी येतो आपल्या कीर्तनामध्ये वाजवायला. मग कीर्तन झाल्यानंतर मग तुकाराम महाराज गेले घरी. गेल्यानंतर अहो रामा ऐका